सो SK फाउंडेशन अँड कोचिंग क्लासेस अंडर आपण मेन्सुरेशन नावाचा 10thचा जो लास्ट चॅप्टर आहे आपल्याकडे त्या मेन्सुरेशन चॅप्टरची एक बुलेट लेक्चर सिरीज आपण घेऊन येत आहोत. ते फक्त आपल्याकडे जे 10th बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे बोर्डची प्रिपरेशन करतात या वर्षीच्या पेपरसाठी, ते स्टेट बोर्ड आणि CBSE प्रिपरेशन जे लोक सगळे करतायत यांच्यासाठी आपण ही एक बुलेट लेक्चर सिरीज घेऊन येतोय आपल्या SK फाउंडेशन अँड कोचिंग क्लासेसच्या चॅनलवर. यूट्यूबला आपलं चॅनल आहे, त्या चॅनलवर या मेन्सुरेशन नावाचा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मधले जे बेसिक फॉर्म्युले आहे ना, जे बेसिक फॉर्म्युले आहेत, या बेसिक फॉर्म्युल्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर बेस जे टिपिकल एक्झाम्पल असणार आहे, जे टिपिकल एक्झाम्पल आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये आणि CBSEच्या पेपरमध्ये जे येणार आहेत ते सगळेच्या सगळे एक्झाम्पल आपण या बुलेट लेक्चर सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहे. कसे फॉर्म्युले तयार झालेत आणि दिस फॉर्म्युलेज आर हाऊ दे आर प्रिपेअर और हाऊ दे आर डेराइव्ह फ्रॉम दॅट पर्टिक्युलर फिगर्स, डिफरंट फिगर. आपल्या जसं आपल्याकडं मेन्सुरेशन नावाचा जो चॅप्टर आहे, या मेन्सुरेशन नावाच्या चॅप्टरचा अंडर आपण हे डिफरंट सरफेस एरियाज आणि डिफरंट व्हॉल्यूम है ना, जे आपल्याकडे असतात की वेगवेगळ्या फिगर्स असतात आपल्याकडे, जसं की सिलेंडर असतं, त्याच्यानंतर आपल्याकडे स्पियर्स असतात, हेमी स्पियर असतात, त्याच्यानंतर आपल्याकडे क्यूबॉइड, म्हणजे ऑल दिस थ्री डायमेन्शनल जॉमेट्रीज, त्या थ्री डायमेन्शनल फिगर्सच्या आपल्याला काय करायचे तर सरफेस एरिया है ना. आपल्याला माहिती आहे की आपण 9वी पासून शिकत आलोय की सरफेस एरियाज जे आपल्याकडे असतात, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या पर्टिक्युलर थिंग्स जे आपल्याला काय करायचे तर डिफरंट फिगरसाठी डिफरंट जे ऑब्जेक्ट असतील आपल्याकडे थ्री डायमेन्शनल जॉमेट्रीज जे असतील त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर त्यांचा सरफेस एरिया आणि त्यांचा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचा आहे या आपल्या मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये. सो आपण स्टार्ट करूया. या मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहे तर या बुलेट लेक्चर सिरीज मध्ये आपण मस्तपैकी जे फॉर्म्युले असणार आहेत आपल्याकडे ते फॉर्म्युले आपण याच्यामध्ये शिकणार आहे की कसे फॉर्म्युले डिराइव्ह होतात आणि त्या फॉर्म्युल्याचा कसा यूज आपण या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी करत असतो. तर ह्या याच्यामध्ये सुरुवात जर आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ज्या थ्री डायमेन्शनल जॉमेट्री असतात, ज्या थ्री डायमेन्शनल जॉमेट्री असतात, या थ्री डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये आपण थ्री डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे कसं तर 1D 2D 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन 3 डायमेन्शन. तसं 3 डायमेन्शन मध्ये काय असणार आहे तर 3 डायमेन्शन मध्ये आपण लेंथ, ब्रेथ आणि हाईट अशा तीन गोष्टीचा जेव्हा विचार करतो है ना, जेव्हा आपण या लेंथ, ब्रेथ आणि हाईट या तीन गोष्टी, या तीन डायमेन्शन जेव्हा आपण कन्क्लूड करतो, कन्सिडर करतो, तेव्हा आपण काय म्हणतोय की आपण त्या पर्टिक्युलर जॉमेट्रीला काय म्हणतोय थ्री डायमेन्शनल जॉमेट्री. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपल्या चॅप्टर मध्ये पहिलाच एक आपल्याला दिलंय क्यूबॉइड नावाचा प्रकार दिला, बरोबर आहे. तो क्यूबॉइड आपल्याला काढायला एकदम सोपा आणि एकदम इझी आहे. पहा तुम्ही फॉलो करू शकता या डायग्रामला की जसं मी काढलंय क्यूबॉइड, याला काय म्हणतोय आपण क्यूबॉइड. ही कुठली डायग्राम, ही कुठली फिगर आहे तर ही क्यूबॉइडची फिगर आहे. या क्यूबॉइडच्या फिगरला आपण कुठली म्हणतोय तर थ्री डायमेन्शनल जॉमेट्री. या क्यूबॉइडला कुठली जॉमेट्री असते थ्री डायमेन्शनल जॉमेट्री आपल्याला या ठिकाणी असते. मग याला थ्री डायमेन्शनल का म्हणतोय तर या थ्री डायमेन्शनच्या केसमध्ये आपल्याला काय काय असतं लेंथ असते, ब्रेथ असते आणि हाईट असते. लेंथ, ब्रेथ आणि हाईट जर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला पहा एक आपल्याकडे काय बॉक्स आहे, आपल्याकडे काय बॉक्स आहे जो मोबाईलचा बॉक्स आहे, Oppo A96 आहे बहुतेक. सो तो जो बॉक्स आहे आपल्याकडे, या बॉक्सच्या पहा हा जो मी फिगर काढली, या फिगर क्यूबॉइडची जी फिगर आहे याला आपण इष्टकाचिती काय म्हणतो आपण मराठीमध्ये इष्टकाचिती वगैरे असं म्हणतो आपण त्याला. सो हा जो बॉक्स आहे आपल्याकडे मोबाईलचा बॉक्स आहे, या हा पहा तुम्हाला दिसत असेल तर हा जो क्यूबॉइड आहे हा क्यूबॉइडल शेप आहे. कुठली जॉमेट्री आहे याला थ्री डायमेन्शनल जॉमेट्री आहे. का थ्री डायमेन्शनल जॉमेट्री आहे तर त्याला लेंथ आहे, ब्रेथ आहे आणि हाईट आहे. आपण जर मराठी मीडियमच्या मुलांसाठी जर बघितलं तर लांबी, रुंदी आणि उंची है ना, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. जसं आपण जर बघितलं तर आपण जर या बॉक्सचा हा पॉइंट जर कन्सिडर केला तुम्हाला दिसत असेल की ही फिगर आणि हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो ही जी फिगर आहे आपल्याकडे क्यूबॉइडल शेप आहे या फिगरचा, या बॉक्सचा. सो या पॉइंटला जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर या पॉइंटमध्ये आपण जर या पॉइंटला कन्सिडर करतोय तर याची वरती काय असेल हाईट असेल, काय असेल वरती याची हाईट असेल. त्याच्यानंतर याची जी विड्थ असेल है ना, आपण जर बघितलं की पहा इथं जर हा पॉइंट बघताय तुम्ही या फिगरला आणि या फिगरला तुम्ही व्यवस्थित बघा, इथं हा जर पॉइंट कन्सिडर केला तर ही त्याची वरती जाणारी काय असेल
हाईट असेल, त्याची ही साईडला जाणारी पाथ तुम्हाला विड्थ दिसते, जाडी दिसते तुम्हाला या मोबाईलच्या बॉक्सची, आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही तर ही त्याची काय असणार आहे, लेंथ असणार आहे. जर मी तुम्हाला एका पॉइंट ऑफ व्ह्यूच्या सेन्सनं जर परसेप्शननं जर सांगायला गेलो तर ही वरती जाणारी काय असेल त्याची हाईट असेल, हा ना. जर आपण बघितलं की हा जो पॉइंट आहे आपल्याकडे, या पॉइंटला जर आपण कन्सिडर केलं, चला आपण या पॉइंटला एस कन्सिडर करू. एस जर कन्सिडर केलं आपण तर या पॉइंटला अशी वरती जाणारी काय असणार आहे, हाईट असणार. काय असणार आपल्याकडे, हाईट असणार आहे. अशी बाजूला असणारी जी जाडी असणार आहे, त्याची रुंदी असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय, ब्रेथ म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला, ब्रेथ म्हणतोय. आणि तीच इकडे येणारी काय असेल त्याची लेंथ असेल. काय असेल त्याची लेंथ. सो एल, पी आणि एच ह्या 3 डायमेन्शनल जॉमेट्री ज्या असणार आहे, दॅट्स व्हाय वी कॉल इट ॲज अ 3 डायमेन्शनल फिगर. काय म्हणतो आपण त्याला, 3 डायमेन्शनल फिगर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतोय. मग जर मी म्हणतोय की आपल्याला या 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये आपण जर हा पॉइंट एस या क्यूबॉइड मध्ये शिफ्ट केला, तर या क्यूबॉइड मध्ये मी त्याला नाव देतो, एस नाव देतो मी त्याला. त्या पॉइंट मध्ये जर तुम्ही वरती बघितलं असेल तर वरती जाताना आपल्याला काय मिळतो, या पॉइंटची हाईट मिळते. येस ऑर नो, यस. आपण तो बॉक्स बघितला, त्या बॉक्स मध्ये त्याला आपल्याला काय मिळते, त्याची हाईट मिळते. असं जर तुम्ही मागच्या साईडला गेले तर तुम्हाला काय मिळते बघा, ब्रेथ मिळते. काय मिळते तुम्हाला, ब्रेथ मिळते. आणि तेच जर तुम्ही या साईडला आले तर तुम्हाला त्याची काय मिळते, लेंथ मिळते. काय मिळते, लेंथ. म्हणजे लेंथ, एल स्टँड्स फॉर लेंथ, बी स्टँड फॉर ब्रेथ आणि एच स्टँड्स फॉर हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्यूबॉइड. मग आपल्याला जर हा क्यूबॉइड दिसतोय तर या क्यूबॉइड साठी तुम्हाला जर दिसत असेल, व्यवस्थित समजत असेल काय बोलतोय ते, तर या बी या एस पॉइंटला जर आपण कन्सिडर करतोय तर इट हॅविंग अ ब्रेथ, इट हॅविंग अ हाईट अँड इट हॅविंग अ लेंथ. सो 3 डायमेन्शनल जॉमेट्री जी असणार याच्याकडे, या 3 डायमेन्शनल जॉमेट्रीला आपण काय म्हणतोय, क्यूबॉइड म्हणतोय. दॅट्स व्हाय या क्यूबॉइडचा आपल्याला काय करायचं आहे, तर या क्यूबॉइडचा आपल्याला या चॅप्टर मध्ये 3 वेगवेगळ्या सेन्स मध्ये स्टडी करायचं आहे. कोणत्या कोणत्या सेन्स मध्ये स्टडी करायचं आहे, तर पहा आपल्याला याचा लॅटरल सरफेस एरिया, है ना, याचा आपल्याला काय करायचं आहे, लॅटरल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे याचा टोटल सरफेस एरिया. काय काढायचं आपल्याला, याचा टोटल सरफेस एरिया. जो पहा मी लिहितो इथं, टोटल सरफेस एरिया. वन बाय वन आपण त्याला डिस्कस करूया. टोटल सरफेस एरिया. आणि नेक्स्ट असणार याच्याकडं की व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. आपण काय डिस्कस करणार, याचं क्यूबॉइडचं व्हॉल्यूम, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो घनफळ. सो जर मी म्हटलं तुम्हाला, आपण जर या बॉक्सला कन्सिडर केलं, आपण जर डिस्कस करतोय लॅटरल सरफेस एरिया. तुम्ही एखाद्या रूम मध्ये असाल, तुम्ही ज्या हॉलमध्ये असाल, तो हॉल जर रेक्टँग्युलर शेप असेल तर आपण जर बघितलं तर याचा जो फेस असेल, हा जर फेस तुम्हाला दिसतोय तर हा फेस कोणत्या शेपचा आहे, रेक्टँग्युलर शेपचा आहे. असे किती फेस आहे त्याच्याकडं, 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 फेसेस आहेत याला. या 6 फेसेसला वेगवेगळ्या आपण लॅटरल सरफेस एरिया जर आपण डिस्कस करतोय, तर या लॅटरल सरफेस एरियाच्या केसमध्ये पहा, तुम्हाला जर समजत असेल तर या लॅटरल मध्ये आपण काय बोलतोय की लॅटरल म्हणजे काय, उभे असणारे. लॅटरल म्हणजे काय, उभे असणारे जे सरफेस असतील. म्हणजे तुमच्या रूम मध्ये जर तुम्ही बसलेले असाल तर त्या रूम मध्ये अशा उभ्या भिंती असतात. या उभ्या भिंती म्हणजे काय असतील, लॅटरल सरफेसेस असतील त्याचे. याचे काय असतील ते लॅटरल सरफेस, जे तुम्हाला इथं दिसत आहेत पहा. हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे आणि हा एक सरफेस आहे. असं 1 2 3 आणि 4 असे 4 वेगवेगळे सरफेसेस आपल्याला या क्यूबॉइडचे दिसतात. म्हणजे आपण जर या पूर्ण क्यूबॉइडचा आपल्याला लॅटरल सरफेस एरिया, जसं तुम्ही 9th मध्ये शिकता, याला आपण व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणतो. तो लॅटरल और व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे सरफेस एरिया ऑफ द वॉल. येस. सो या वॉलचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर तो वॉलचा एरिया जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो लेंथ आहे, हा जो रेक्टँगल आहे आपल्याकडे, या रेक्टँगलचा एरिया काढावा लागेल. तसंच या रेक्टँगलचा, तसंच या रेक्टँगलचा आणि या रेक्टँगलचा. पण इकडे काय असेल, इकडे स्क्वेअर असेल. सो आपण काय करणार आहे, या लॅटरल सरफेसचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर या लॅटरल सरफेस एरियामध्ये काय आपल्याकडे हा, तर आपल्याकडे काय दिलाय त्याला, त्यांनी दिलाय आपल्याला इथं जर बघितलं तुम्ही तर इथं रेक्टँगल दिलाय. येस ऑर नो, यस. रेक्टँगलचा एरिया आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचा एरिया काय असतो, L इंटू बी. काय असतो आपल्याकडे, L इंटू बी. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो आपल्याकडे, L इंटू बी. जर आपण म्हटलं की मला काय करायचं, याचा सरफेस एरिया काढायचा. काय काढायचं मला, सरफेस एरिया. तर तो सरफेस एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर त्या सरफेस एरियामध्ये पहा, याची काय असेल, याची लेंथ असेल, याची ब्रेथ असेल आणि याची काय असेल, हाईट असेल. काय असेल याची हाईट. तर मला जर याचा फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, लॅटरल सरफेस एरिया ऑफ
क्युबॉइड जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर पहा या सरफेस एरिया जे व्हर्टिकल सरफेसेस आहेत या व्हर्टिकल सरफेसेसचा आपल्याला काय करायचं आहे व्हर्टिकल सरफेसेसचा एरिया दॅट व्हिच मीन्स दॅट लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आपल्याला फॉर्म्युला दिलाय जो आपण 9th मध्ये सुद्धा शिकलो होतो की दॅट इज 2h in bracket L plus B 2h in bracket L plus B या पूर्ण कंप्लीट फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय करायचं याला पार्ट करायचं सो याच्यामध्ये काय असणार आहे L मीन्स L स्टँड्स फॉर लेंथ असणार आहे काय असणार आहे आपल्याला किती लेंथ असणार आहे B काय असणार आहे ब्रेथ असणार आहे ब्रेथ यस ऑर नो यस आणि H काय असणार आहे आपल्याला हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्युबॉइड यस सो हाईट लेंथ आणि ब्रेथ जर तुम्हाला आपल्याला दिले असतील लेंथ हाईट आणि ब्रेथ जर दिले असतील तर आपण काय करू शकतो त्याचा एरिया लॅटरल सरफेस एरिया आपण त्याचा काढू शकतो नेक्स्ट काय आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काय आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड जर तुम्ही बघितला तर आपल्याला काय दिलाय तर हा जर तुम्हाला समजला असेल तर याच लॅटरल टोटल सरफेस एरिया मध्ये तुमच्या जर रूम असेल तुमच्या तुम्ही एखाद्या रूम मध्ये बसलेले असाल तर त्या रूम मध्ये काय असणार आहे रेक्टँग्युलर रूम असणार आहे यस सो त्या रेक्टँग्युलर रूम मध्ये काय असणार तर आपण जर बघितलं मी याला रफ करतो पहा इकडे दिसतंय तुम्हाला आपल्याला काय फाइंड करायचंय टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आपण बघितलं होतं की त्याला काय असते हाईट असते त्याला विड्थ असते त्याला लेंथ असते आणि त्याला ब्रेथ असते बरोबर आहे त्याची हाईट त्याची ब्रेथ आणि त्याची लेंथ ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर याला फेसेस किती असतील हा एक फेस असेल हा एक फेस असेल हा मागचा एक फेस असेल आणि हा एक फेस असेल असे 6 फेसेस वरचा खालचा आणि बाजूचे 4 असे 4 फेसेस जे असतात आहेत आपल्याकडे ते 4 आणि ते 2 वरचे म्हणजे तुमच्याकडे वरती रूफ असेल तर खाली तुमचा जो फ्लोअर असेल त्या रूफ आणि त्या फ्लोअरला इन्क्लूड करून आपण काय करतोय तर त्याचा टोटल सरफेस एरिया फाइंड करतोय तो टोटल सरफेस एरिया काय आहे आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर क्युबॉइड इज इक्वल टू काय असणार आहे जर सपोज टू बी आपण या बॉक्सला कन्सिडर केलं तर आपल्याकडे काय असणार आहे तर या बॉक्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर हा जो बॉक्स आहे आपल्याकडे या बॉक्सला हा जो सरफेस आहे या सरफेसला आपण जर म्हटलं की याची इकडे हाईट असेल याची ही हाईट असेल आणि याची ही काय असेल ब्रेथ असेल किंवा लेंथ असेल आपण जर इथं बघितलं तुम्हाला दिसत असेल तर बघा इथं काय दिलंय हा पॉइंट घेतलाय आणि याची काय म्हटली आपण याची वरती जाणारी हाईट घेतली याची जाणारी ब्रेथ घेतली याची जर आपल्याला याचा जर आपल्याला एरिया काढायचा आहे तर काय असणार आहे L into B काय असणार आहे आपल्याकडे L into B हा जो सरफेस आहे आपल्याकडे असाच एक्झॅक्ट सरफेस आपल्याकडे इथं पण असणार आहे यस और नो यस सो त्या सरफेसची जर हाईट या सरफेसची जर मी एरिया काढला तर तो काय येणार आहे L ही काय असणार आहे त्याची L सॉरी आपण जर L नाही घेतली आपण जर ही घेतली हाईट काय घेतली आपण हाईट तर ही हाईट असणार आहे आणि ही काय असणार त्याची विड्थ म्हणजे आपल्याकडे असणार आहे त्याची ब्रेथ आणि अशा किती असणार आहेत आपल्याकडे तर ह्या एरियाची ह्या पर्टिक्युलर फेसची आणि मागे असणाऱ्या फेसची जो हा तुम्हाला दिसतोय यस और नो यस तो या फेसची आणि या फेसची सेम असणार आहे याला पण हाईट आणि ब्रेथ असणार आहे म्हणून आपल्याकडे याचं काय असणार आहे ट्वाइस ऑफ h इन ब्रॅकेट b और ट्वाइस ऑफ h into b तसाच हा फेस झाल्यानंतर आपण काय म्हणणार आहे हा फेस या फेसची काय असणार आहे ही पर्टिक्युलर हाईट असणार आहे यस और नो यस ही हाईट असणार आहे या बॉक्सची आणि ही काय असणार आहे लेंथ सो ही L आणि त्याची काय असणार आहे हाईट म्हणजे L into h जसा तुमच्याकडे हा सरफेस आहे तसाच एक्झॅक्ट ह्या बाजूला पण सरफेस असणार आहे सो हा तो सरफेस असणार आहे याला पण काय असणार आहे हाईट असणार आहे आणि याला पण काय असणार आहे लेंथ जसं मी लिहिलं सो याला पण 2 हाईट आणि काय असतील 2 लेंथ असतील हा जो सरफेस आणि हा जो सरफेस यस और नो सो हा फेस आणि हा फेस याची लेंथ आणि याची हाईट याची लेंथ आणि याची हाईट यांचा झाला हा एरिया झाला हा कशाचा आहे 2h आणि b तर हा झाला h आणि हा झाला b तसाच हा झाला h आणि हा झाला b याचा 2h आणि b याच्यामध्ये आपण करणार याची प्लस यांच्या प्लस मध्ये आता दुसरा पार्ट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय येतंय आपल्याला हा फेस झाला हा फेस झाला हा फेस झाला हा पण झाला आता आला आपल्याकडे वरचा आपण काय करतोय टोटल सरफेस एरिया मग या टोटल सरफेस एरिया मध्ये जर आपण बघसाल तर आपल्याला मिळतोय की वरचा एक सरफेस आहे आणि खालचा एक सरफेस आहे हा पण एक रेक्टँग्युलर आहे हा पण एक रेक्टँग्युलर आहे जर आपण या डायमेन्शन वाईज बघितलं तर ही काय चालली त्याची लेंथ चालली ही काय चालली त्याची लेंथ चालली आणि ही वरची काय चालली त्याची तुम्हाला जर दिसत असेल तर ही चालली त्याची ब्रेथ सो लेंथ आणि ब्रेथ जर बघितली तुम्ही तर ती या वरच्या सरफेसची लेंथ आणि त्याची ब्रेथ
जर बघितली तर L इंटू बी, L इंटू बी म्हणजे हा याचा एरिया झाला, याचा एक एरिया आणि याचा पण एक एरिया, असे काय आहेत आपल्याकडे दोन एरिया आहेत. कुठले एरिया आहेत आपल्याकडे दोन एरिया, दॅट्स वाय ट्वाइस ऑफ L इंटू बी आणि याला पण काय करणार आहे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर हा जो टोटल सरफेस एरिया आहे बघा तुम्हाला इथे दिलाय 2H इंटू बी प्लस 2L इंटू H प्लस 2L इंटू बी. सो याच्यामधनं जर तिघांमधने आपण या 2 ला जर कॉमन काढलं तर आपल्याला मिळतं या फॉर्म्युल्यामध्ये H इंटू बी प्लस L इंटू H प्लस L इंटू बी आणि मी जर याला रिअरेंज करून लिहिलं व्यवस्थित तर 2 इन ब्रॅकेट एल बी आधी जर लिहिलं आपण त्याच्यानंतर L त्याच्यानंतर B इंटू H जर लिहिलं आपण आणि जर आपण L इंटू H लिहिलं तर आपल्याला काय मिळतोय फायनल एरिया ऑफ इथे दिला आपल्याला फायनल एरिया ऑफ टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड दॅट इज 2 इन ब्रॅकेट मी लिहितो त्याला व्यवस्थित इथं L इंटू बी प्लस B इंटू H प्लस L इंटू H इज द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आणि नेक्स्ट काय दिले आपण पहा जर तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आपण दिलंय की व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. व्हॉल्यूम म्हणजे काय घनफळ है ना, व्हॉल्यूमला काय म्हणतो आपण घनफळ. जर आपल्याला व्हॉल्यूम काढायचा असेल याच्यामध्ये किती स्पेस वॅकंट आहे आणि आपल्याला जर याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे तर एखादा आपल्याकडे हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये जर आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे तर याच्यामध्ये किती लिटर पाणी बसणार आहे ते काढण्यासाठी आपण काय करतोय त्याचा व्हॉल्यूम फाइंड करतो. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय फाइंड करतो आपण त्याचा व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय असणार आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आपण 9th मध्ये शिकलो होतो L इंटू बी इंटू H लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट ऑफ दैट पर्टिकुलर क्यूबॉइड इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड है ना, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. आता जर तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर आपण टोटल जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले जर आपण रिअरेंज केले व्यवस्थित तर मी त्याला तुमच्यासाठी इथे व्यवस्थित लिहितो की क्यूबॉइड काय असणार आहे आपल्याकडे. क्यूबॉइड हा एक 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. त्याला काय असते लेंथ असते, ब्रेथ असते, हाईट असते. काय असते लेंथ, ब्रेथ आणि हाईट. जर आपण याला व्यवस्थित काढलं तर पहा तुम्हाला दिसतो याचा जो क्यूबॉइड आहे आपल्याकडे तो क्यूबॉइड काढायला किती सोपा आहे बघा बरं. त्याच्यामध्ये हा लेंथ, ब्रेथ आणि हाईट काय आपल्याकडे लेंथ, ब्रेथ आणि हाईट ही असणार आहे त्याची वर्टिकल लेंथ असणार आहे. त्याच्यानंतर सॉरी ही काय असणार आहे त्याची वर्टिकल हाईट असणार आहे. त्याच्यानंतर इकडे मागे गेल्यानंतर त्याची ब्रेथ असणार आहे आणि इकडे समोरची काय असणार त्याची लेंथ. या पॉइंटला जर आपण रिस्पेक्टिव्ह या पॉइंटच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये जर बघितलं तर म्हणजे आपल्याला दिसतंय की पहा फर्स्ट फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. एरिया ऑफ क्यूबॉइड काय मिळाला आपल्याला लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू काय मिळाला बघितलं आपण की 2 इन ब्रॅकेट L प्लस B इंटू H. 2 इन ब्रॅकेट L प्लस B इंटू H म्हणजे हा काय कोणता एरिया होता लॅटरल विच मीन्स दॅट द व्हर्टिकल फेसेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस which means आपल्याकडे जर एखादी रूम असेल तर त्या रूमचे जे सरफेसेस असतील ज्या वॉल असतील आपल्याकडे त्या वॉलचा कंप्लीट एरिया म्हणजे काय असेल लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. नेक्स्ट आपल्याकडे काय असतो तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय असणार आहे तर आता याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड करणार आहे लॅटरल सरफेस मध्ये काय घेतलं होतं आपण हा जो व्हर्टिकल सरफेस होता वॉल ऑफ द रूम है ना तर त्या रूम आणि प्लस आपल्याकडे आता त्या रूमची काय असणार आहे रूफ असणार आहे. रूफ आणि त्याचा फ्लोर असणार आहे म्हणजे तो येणार आहे आपल्याकडे 2 इन ब्रॅकेट L इंटू बी प्लस L इंटू H प्लस L इंटू B इंटू H काय असणार आहे आपल्याकडे B इंटू H. आपण जर त्याला प्रॉपर मॅनर मध्ये लिहिलं तर तुम्हाला तो असाही लिहिला तरी चालतो किंवा आपण त्याला प्रॉपर मॅनर मध्ये लिहू 2 इन ब्रॅकेट L इंटू B प्लस B इंटू H प्लस L इंटू H. मी काय केलंय फक्त या टर्मला आधी लिहिलं आणि त्या टर्मला तिथे लिहिलं. मुलांना वाटतंय की बाबा सरांनी इकडे जर लिहिलं तर असं चुकल का त्याला तर सो त्याला काही फरक नाही पडत. आपण L इंटू B प्लस B इंटू H प्लस L इंटू H आणि फायनल फॉर्म्युला आपण शिकलो त्याच्यामध्ये थर्ड फॉर्म्युला which is the volume
व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. काय आपल्याकडं व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. आणि काय असतो तो तर तिन्ही डायमेन्शन जे असते त्यांचं काय असेल मल्टिप्लिकेशन L इंटू बी इंटू एच. L इंटू बी इंटू एच काय असणार आपल्याकडं L इंटू बी इंटू एच हा फॉर्म्युला असणार आहे. सो हे तिन्ही फॉर्म्युला आपल्याला काय करायचे पाठ करायचे. जसं मी जर एक क्युबॉइड काढला आपल्याकडं आणि या क्युबॉइडच्या जर आपण या डायमेन्शन दिले असतील आपल्याला काय दिलं असेल एक्झाम्पल मध्ये काय येतं एक्झाम्पल मध्ये काही वेगळं येत नाही. त्या एक्झाम्पल मध्ये येतं आपल्याकडे की याची लेंथ या पर्टिक्युलर क्युबॉइडची जर लेंथ असेल तर लेंथ मी दिली समजा तुम्हाला 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मी दिला तुम्हाला ब्रेथ दिली 8 सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये त्याची हाईट जर दिली 5 सेंटीमीटर. तर याचा तुम्ही लॅटरल सरफेस काढू शकता टोटल सरफेस काढू शकता आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड सुद्धा याचा तुम्ही फाइंड करू शकता. जसं मला जर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काढायचं असेल फायनल जो फॉर्म्युला आपल्याकडे व्हॉल्यूम काढायचं असेल मला या पर्टिक्युलर क्युबॉइडचं तर काय असणार आहे L इंटू बी इंटू एच. L इंटू बी इंटू एच जर केलं मी तर L इंटू बी इंटू एच या पर्टिक्युलर क्युबॉइडसाठी तर काय असेल L इज द 10. L इज द 10. नेक्स्ट B काय असणार तुमच्याकडे 8 आणि H काय असणार तुमच्याकडे 5. दॅट्स वाय 10 इंटू 8 इंटू 5 आपल्याकडे काय येणार आहे 10 इंटू 8 इंटू 5 काय आहे आपल्याकडे 8 इंटू 5 येते 40. 8 5 जा 40 आणि 10 इंटू 40 काय येते सर 10 इंटू 40 येते 10 इंटू 40 पहा तुम्हाला 0 4 इंटू 1 4 आणि हा 0 काय येते तुमच्याकडे 400. काय येते तुमच्याकडे 400 आणि याचं युनिट काय येते याचं युनिट जर आपण घेतलं मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर. सो cm इंटू cm इंटू cm 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 इंटू cm cm क्यूब और क्यूबिक सेंटीमीटर. काय म्हणतो आपण त्याला 400 क्यूबिक सेंटीमीटर. काय वाचतो आपण त्याला 400 क्यूबिक सेंटीमीटर. हे कळलं तुम्हाला सगळ्यांना. यस तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि या सगळ्या क्यूबॉइडसाठी काय करायचे हे तीनही फॉर्म्युले पाठ करायचे लिहून घ्यायचे. सगळ्यांनी आपल्या नोटबुक मध्ये काय करायचं तर ते लिहून नोट डाऊन करून घ्यायचे आणि लर्न करायचे. ठीक आहे. व्हेरी नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे पॉइंट आहे तुमच्याकडे क्यूब. नेक्स्ट काय आपल्याकडे क्यूब. जर मला मी बघतो तुम्हाला जर दाखवायला आपल्याला मिळाला तर क्यूब काय आपल्याकडे तर क्यूब असा एक 3 डायमेन्शनल जॉमेट्री असते. ज्याचं एक बेसिक युनिट काय असणार आहे तर स्क्वेअर. काय असणार आहे त्याचं बेसिक युनिट स्क्वेअर. आपण कोणतं जॉमेट्री शिकतोय 3 डायमेन्शनल जॉमेट्री. ज्या फिगर आहेत आपल्याकडे 3 डायमेन्शनल फिगर त्यांचे सरफेस एरिया आणि त्यांचे व्हॉल्यूम आपल्याला या गिवन लेक्चर मध्ये शिकतोय आपण. सो जर मी म्हटलं की आपल्याला काय बघायचंय क्यूब बघायचं आपल्याला क्यूब जर बघायचं असेल तर क्यूबचे फॉर्म्युले मध्ये काय येणार आहे तर क्यूबचं बेसिक युनिट काय असतं स्क्वेअर. स्क्वेअरचे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर मॅथ शिकायचं असेल तर आपल्याला काय माहित असलं पाहिजे प्रत्येक बेसिक गोष्ट आपल्याला या मॅथमॅटिक्स मध्ये माहिती असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट काय असते सोपी असते. सो स्क्वेअर काय असतो स्क्वेअरच्या सगळ्या बाजू काय असतात ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर्स आर कॉन्ग्रुएंट और इक्वल. सो या स्क्वेअर पासून काय बनतो आपल्याकडे क्यूब बनतोय. काय बनतो आपल्याकडे क्यूब. आणि क्यूब पण काढायला बघा किती सोपा आहे एकदम. इथं काय झालंय तर प्रत्येक या क्यूबची प्रत्येक साइड प्रत्येक एज जो काय असणार आहे तो सेम असणार आहे. आणि या क्यूबच्या सर्वच्या सर्व फॉर्म्युले जे आहेत ते सर्वच्या सर्व फॉर्म्युले काय असणार आपल्यासाठी एकदम सोपे असणार आहे. मी तुम्हाला दाखवायला आणलं इथं दिसतोय तुम्हाला की हा काय आपल्याकडे बघा का. सो हा काय आपल्याकडे क्यूब शेप फिगर दाखवायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. सो याच्यामध्ये काय असणार आहे त्याला वेगवेगळ्या एजेस असणार आहे याला वेगवेगळे सरफेसेस असणार आहे. सगळे सरफेस